प्रभाग क्रमांक 7 मधून रत्नाताई संजय कदम विजयी, दिलेली संधी सोन्यात परिवर्तित करू, विजयानंतर प्रतिक्रिया। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधून रत्नाताई संजय कदम यांनी विजयी होत नगरसेविका पद पटकावले आहे। या विजयामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला। विजयानंतर भावना व्यक्त करताना रत्नाताईंनी सांगितले की मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आणि नक्कीच दिलेली संधी आम्ही नक्कीच सोन्यात परिवर्तित करू। त्यांनी पुढे बोलताना सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले। त्यांच्या या विजयानंतर प्रभाग क्रमांक 7च्या सर्वांगीण विकासाबाबत स्थानिकांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे। प्रभागातील मूलभूत सुविधांसह इतर प्रकल्पांना गती देण्याचे प्रयत्न प्राधान्याने करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। त्र्यंबकेश्वर नगर परिषदमध्ये वार्ड क्रमांक 7 मध्ये जो आम्हाला विजय मिळालेला आहे तो केवळ आणि केवळ आमचे जे सर्व सहकारी आहे या सहकाऱ्यांमुळेच हा विजय झालेला आहे। आणि सर्व मतदार बंधू भगिनींनी हे इलेक्शन स्वतः लढल्यासारखं केलं आहे। आणि हा केवळ आमचा एकट्याचा विजय नसून हा पूर्ण मतदारांचा विजय आहे। आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जो त्यांनी कौल दिला आहे त्याचं नक्कीच जी आम्हाला संधी मिळाली त्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करून दाखवू ही तुम्हाला सर्वांसमोर त्र्यंबकेश्वर नगर परिषदच्या बाहेर सगळ्यांना ग्वाही देतो। नक्कीच आम्ही खूप काम करून दाखवू। हा विजय आमचा एकट्याचा नसून सर्व मतदारांचा विजय आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मतदारांनी जो कौल दिलेला आहे हे इलेक्शनच त्यांचं झालेलं आहे। म्हणजे आम्ही हे त्यांच्या गर्वाने सांगू शकतो की सगळ्या मतदारांनी आम्हाला हा विजय प्राप्त करून दिलेला आहे। आणि हा आमचा एकट्याचा विजय नसून सर्व सहकाऱ्यांचा विजय आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून निवडून आले आहे, काय भावना आहे भाऊ, काय सांगा? ही भावना जी आहे ही जनतेची भावना होती आणि ही निवडणूकच जनतेने ताब्यात घेतली होती मतदारांनी। का प्रत्येक मतदाराला असं वाटायचं का मी स्वतः उभा आहे असं समजून सगळ्या मतदारांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनीच निवडणूक हातात घेतल्यामुळं आम्हाला हा विजय मिळालेला आहे। 7 मधून मी निवडून आले, सर्व सहकार्य केलं त्याबद्दल